सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. मामानं ताक पण आणलं या. मी केली मॅगी. माझा पाहिलं बेकार गेलाय. वाव वाव अरे हे काय हाय माझा पाय. ही बघा मॅगी केलेली. भुकाच्या ताड्यात माणूस आपल्याला काय पण करू शकतोय, पण त्यानं केली मॅगी आणि ही खातोय. मग आता काय वेळ आली आता भाताला टेस्टी करायची. कसा आहे बघू दे एकदा. वा मस्त दनादन उकळी फुटलेली या. महाराजांचा सामन्यात आवडता किल्ला हे कशामुळे होता नाही मला आज कळालं. ह्याला बघून खरं सांगतो या. असं करीत होतो हा. तसाच कॉल केला दरवाजा खाली पडला जागेवर हित ना तांदूळ कांदा मिरच्या हे बे समजा समजा ह्यामध्ये मीठ बीठ समजा ह्यामध्ये. अरे अर्धा तास झालं मी ह्याला बघत बसलो या. नजरच हटना ह्या जेवण माझी. अरे नजरच हटना मी खरंच सांगतोय खोटं बोल. 40 ते 50 किलो वजन ह्यात मध्ये. राजवाड्यावरच्या राजवाडा ही बघा. पुराण्या जमान्यामध्ये राजवाडा कसा असायचं मला माहिती आहे. आता मी तुम्हाला दाखवतो ह्याकडे. ही बघा आता ही जर बघितलं का नाही ही मध्ये सगळा सगळा निघायचं या. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी महादेवाच्या मंदिरामध्ये थांबलो होतो किल्ल्यावरती येऊन. तर ही आता माझी एक ही आहे ही गॅस टाकायचं आहे. तर ही पण टाकायचं आहे ह्या भाजीमध्ये. आता निघायचं आहे फुल्या साईडला. तर समजा सामान मला टाकू द्या. बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो मी, पण आधी सांग समजा ह्यामध्ये टाकू द्या मला. ओके ही मी कायम गळ्यात घातलं पाहिजे का? तुम्हाला कसं वाटतंय माझ्या गळ्यात? भारी वाटतं का तुम्हाला ही माझ्या गळ्यात असतं ही? तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा सगळीजण. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच रायडर. स्वागत तुमचं आपल्या एका नवीन क्रेजी व्हिडिओ मध्ये. सध्याला भावांनो मी हाय भावांनो राजगडावरती भावांनो. स्वराज्याची पहिली राजधानी ही किल्ला होता आणि मी त्या किल्ल्यावर आहे भावांनो. त्यानंतर रायगडाला राजधानी केली होती. त्या किल्ल्यावर मी आहे. आणि हो आज मला ही पूर्णपणे किल्ला बघायचा आहे भावांनो. कसा आहे कसं तयार केला असेल त्या काळामध्ये, ही राजधानी कशामुळे बनली होती, असं काय आहे ह्याच्यामध्ये जी समध्यान किल्ल्यांपेक्षा वेगळा होता ही किल्ला त्या काळामध्ये. आणि आता बघायचं भावनो की कसं आहे काय कसं बनवलं ह्याला समजा गोष्ट बघायची आहे एकदम मस्त मध्ये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. सबस्क्राईब करा आपल्या भावाला. तर ही माझ्या पाणी बघता ही पद्मावती पाण्याची टाकी. ही एवढी मोठी पाण्याची टाकी एवढी किती मोठी बैली का. आता तुम्हाला मी दाखवतो. आज खाल्ली साईड ती सकाळ सकाळ गणेश भाऊ लागला पाहायला. आज दिवस माझ्या भावाला पळापळ पळापळ. वा दिवस निघायला लागला हे बघा. दिवस निघायला लागला बघा हे बघा. बुरुजांचं काम चालू आहे. ही बघा हे बघा बुरुजांचं काम चालतंय सध्याला. बघा कशा प्रकारे काम आहे चालू. काय माझं जेवढं बी सामान आहे का नाही झोपायचं हे समजा तेवढं समजा वर आहे. तर ती सामान घ्यायचं ब्रश करायचं आहे तोंड धुवायचं आहे आणि मग नंतर किल्ला बघायला चालू करायचं आपल्याला. तर चला आता इथनं वर निघतो मी कुठं तरी फुडल्या साईडनं आणि असं वर जाऊ आपण. किल्ल्याचा बाले किल्ला तो का ते किल्ल्यावरल्या साईडला. तर ते बाले किल्ला आपण जायचं या. बाले किल्ला लय असं सुंदर आहे असं म्हणलं जातं या. तर तिकडे पण जायचं मला बघायला. त्या आधी बघू द्या इथे हवा. इथं थोडं घरात आवश्यक आहे. इथं घर म्हणा छोटासा वाडा म्हणा ह्या इथं होता बघा त्या काळामध्ये. ही बघा हे बघा वा सह्याद्रीच्या पर्वत रांगा. वा असं जायचं आहे तिकडं मला लास्टला तिकडं. लय मोठा आहे किल्ला लय मोठा किल्ला आहे. ही माझ्या पाठीमागे जी छोटे छोटे भिंती बघताय का नाही कुठल्या तरी सैनिकाचं आपलं कुठलं तरी मावळ्यांचं ही घर आहे ते हे बघून घ्या. आणि कदाचित हिकल साईडला तोंड करून असावी ती. आणि तिकडे पडायला जागा नाही ना तर हिकल साईडला तोंड करून असावी ती. तर म्हणजे सूर्य निघला की बरोबर फुल दिसावं. बघितलं किती भारी दिसतंय बघा. सकाळ सकाळचं वातावरण एक नंबर आहे. टायमिंग झाला आहे 7:30च्या आसपास झालेला आहे. आणि तिकडल्या साईडला माझा काल रात्री मुक्काम होता. चला हे रामेश्वरम मंदिर आहे. तर ह्यातमध्ये मी झोपलो होतो रात्री. पुढल्या साईडला पद्मावती मंदिर. बरीच जण इकडलं आहे का म्हणजे वर राहण्यासाठी स्टे करण्यासाठी जी वर आहेत ती कोणी इथे थांबते ती काही जण तिकडे थांबते ती काही जण टेंट लावते ती इथं लावला आहे. आणि ओके चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. निघू माघारी. उठला का भावांनो? चांगली झोप झाली ना? झोप लय भारी लागते ना.
एक काळ असा होता भावांनो, त्या टायमिंगला छत्रपती शिवाजी महाराज ह्या इथं थांबून ह्या इथं बसून आरती करत होतं ह्या देवीची. लक्षात राहून द्या. आपण त्या ठिकाणी उभा सध्याला. राजवाड्यावरच्या राजवाडा ही बघा बा. पुराण्या जमान्यामध्ये राजवाडा कसा असायचं मला माहिती आहे का? त्याला मी तुम्हाला दाखवतो ह्याकडे. ही बघा बा. आता ही जर बघितलं का नाही, ही बघा का राजवाडा म्हणजे कशा प्रकारे बनवला ही बघा. ती मेन गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराज या ठिकाणी राहिले तर महाराजांचा स्पर्श ह्या पायरीला झाला आहे. महाराजांचा स्पर्श लक्षात राहून द्या बघा तुम्ही नुसतं. आणि काय बनवण्याची टेक्निक आहे त्या काळामध्ये तुम्हाला दाखवू का मी? हे बघून घ्या. म्हणजे काय टेक्निक काय बघली हवा. ही दगड बघा तुम्ही कशी रचना बनवली. ही बघा ही पाणी तिकुंड इकडे येण्यासाठी पाणी. हे बघा होती छोटी इथं एक खोली होती. ह्या इथं खोली असावा. ह्या इथं एक. नंतर ना इथनं मधनं वाट असावा, कारण की ही भिंत आहे ना, ही मधली वाट असावा. त्यानंतर ना हिथं बी हे बघा, हिथं पण काहीतरी एक अशी छोटी खोली असेल. ह्या बघा ही बघा. ह्या बघा महाराजांना काहीतरी ह्याला हात लावला असावा. बघा हे कशी आहे त्या वस्तू बघा कशा आहे त्या. माझ्या पाठीमागचं इथं मी इटाचं भिसाड बघता का ना, ही काय नॉर्मल अजिबात नाही बरं का. कारण की ह्याच्या जी इटा आहे का ना, ही लय दमदार आहे त्या. आणि त्या काळामध्ये तुम्हाला मला विटा दाखवायच्या कशा होत्या त्या काळामधल्या विटांची. म्हणजे काय मजबूती होती त्या काळाच्या विटामधली. चला तुम्हाला दाखवतो मी. ही बघा ही विट या, ही 350 वर्षापूर्वीची विट या. म्हणजे ही बघा जशीच्या तशी. आणि ही ताजा मसाला आहे बघा. ही मसाला आहे बघा, कडक झार मसाला, नुसता कडक झार मसाला. ही मी ही काय बघितलंय. अरे ही तोप आहे. ही बघा ही तोप आहे भाऊ. ही तोप आहे जी तुटलेली. ही बघा ही तर बापरे, म्हणून किती मोठी तोप आहे ही. हिचा काय निशाण असतं, तिचा किती लांब जातं तोप. विचार करताय तुम्ही. मी सहज आलो या इथनं असं आलो मी हे कोटरापाशी आणि बघतोय तर काय तोप. मला तर आधी दगड वाटले हे तुटले ते ना, आणि नंतर ना बघितलं ही तर तोप आहे म्हणलं. 40 ते 50 किलो वजन आहे ह्यात मध्ये. अरे 50 किलो एवढू सखी. ही 50 किलोचा आहे. तुम्हाला जोक वाटत का? म्हणजे त्यावेळामध्ये एवढ्या मोठी तोप कशी उडत नेत असलेली. विचार करा, नागिन तोप होती ना, नागिन तोप जी सिंहगड किल्ल्या होती ती. एवढी मोठी तोप कशी आणि कुठं आणल्या, किती उडत आणली असं विचार करा तुम्ही. जर ह्या एवढ्या म्हणजे एवढ्याचं जर वजन एवढं 40 आणि 50 किलो आहे, तर या पूर्ण तोपाचं अखंड वजन किती असेल. इथं आणायला त्याला किती माणसं लागली असतील. आणि मग तवाच्या काळामधल्या माणसांच्या अंगामध्ये ताकदी काय असतील. मी शॉक झालो या गोष्टी बघून. ह्यात मध्ये मी निघालो सुवेळा माची काढल्या साईडला, जी हिकडल्या दिशेनं आहेत. तर चला इथं एक वाड्यासारखं दिसतं या. ही बघा इथं वाडा टाईप आहे काहीतरी. आणि ह्या इथनं आपला वर जायला वाटा या. तर ह्या इथनं आता वर जायचं आहे. पण मेन गोष्ट अशी का नाही, माझी सामान आहे का नाही, मला सामान ठेवायला लागले कुठंतरी. ह्यातमध्ये लय वज आहे. आणि वर जाऊन मी तिकडे कुठंतरी भात करून खायला, कारण की भूक मला तर लई जाम लागली. काल रात्री थोडंच केलं होतं मी. वर जाऊन थोडंफार काहीतरी करेन मी खायला. लई भूक लागलेली आहे. स्लिपिंग बॅग फक्त इथं ठेवून जातो कुठंतरी, कारण की एवढं वजन घेऊन जाणं सोपं नाही कुठंतरी संग. ह्या वाड्याची बनावट बघा पाहून तुम्ही काय दिसते ती. बघितली ह्याची बनावट कशी बघितली का? मला तरी एक वेगळंच फील होतं ह्याला बघून. लय म्हणजे मला माझं लहानपण आठवलं ह्याला बघून. लहानपण एकदम लहानपण आठवलं. कारण की माझा जे वाडा होता का नाही, माझा घराचा स्वतःचा वाडा, त्यावेळेस त्याला पण सेम असं होतं. सेम असं दरवाजे होतं. आणि लय भारी वास यायचा त्यावेळेस. लय भारी म्हणजे त्या वाड्यामधनं, मातीच्या वाड्यामधनं लय भारी वास येतो. ह्याची बनावट बघा हो तुम्ही काय आहे ती. म्हणजे हे बघा तुम्ही त्याची बनावट बघा कशी आहे ती. आता इथं खाली एक खड्डा आहे, इकडे मी निघालेलो या. हे आहे बघायचं. इकडे या. म्हणजे किती जास्त त्यांना खांदा लागला असेल का, त्यांना किती जास्त खांदा लागला असेल एवढ्या गोष्टीला. सुवेळाची माची काढल्या साईडला मी आलेलो आहे. तर तुम्हाला पाण्याची टाकी दिसते या. खूप जास्त सुंदर अशी पाण्याची टाकी करलेली या. आणि आता मी निघालोय खाल्ल्या साईडला.
इकडे खाल्ल्या साईडला एक दरवाजा आहे, तर चला ती बघूया कसं आहे ते. आणि त्यानंतर ना इथनंच मला माघारी परत ह्याच वाटांवर जाऊन असंच वर जायचंय तिकडल्या वरल्या साईडला. तर चला बघूया. हे बघा इथे एक बोर्ड आहे, बोर्ड निघलाय. ओके, किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. वा, खूप छान प्रकारे लावलेला आहे. पण ह्याला माझ्यापाशी तर बांधायला पण काय नाही असं झालेलं आहे. पण असं द्या, एक दिशा म्हणून तरी सांगण्यासाठी योग्य आहे. चला या बघू. महाराजांचा सर्वात जास्त पहिला आवडीचा किल्ला म्हणजे भावना राजगड. तर ही स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि राजांनं ह्या किल्ल्यावर लगभग 25 वर्ष ह्या किल्ल्यावर वास्तव्य केलेलं आहे. आणि ही ती किल्ला ही महाराजांना लय जास्त प्रिय आहे. ही बघा कसं दिसते बघल्यावर. बुरुज बघा, नुसतं बुरुज अशी बांधणी ना बुरुजांची बघताच प्रेम होऊन जातं. या काल रात्री मी आलतो ती 1 नंबरची वाटेवर आलतो, मग अशी तुम्हाला दाखवलेली ती 2 नंबरची वाट. आता ही दिसते ही 3 नंबरची वाट आहे. ही सूर्याची माची कल्ली साईडची ही 3री वाट बघा. आता अजून मला वाटतं तिकडनं किंवा पडलेल्या साईडनं अजून वाटा असतील. मी बघत नाही, मी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला की काय आहे कुठं नाही. मी दुसऱ्यांना निरीक्षण करत नाही कधीच. मी जी मला दिसतंय मी ती तुम्हाला दाखवतो कधी पण. दुसऱ्याची माहिती घेऊन कधी सांगत नाही. असं असते आपलं. ती बघ तो वट वागुळ तिथं बसलोय. तो वट वागुळ. अरे उलटो लोंबकळतोय, झोपलंय वट वागुळ. अरे झोप वाटतंय का तुम्हाला? ते बघा वट वागुळ तेव्हा तिथं लोंबकळतंय. ओके, एवढं पाणी घेतो आणि टाकतो भात शिजायला. मी आता मला लय जास्त भूक लागली आहे. काल रात्री पण लय थोडं जेवण केलं या. आज जरा थोडं जास्त भात बनवतो. हे बघा इथं मी गॅस ठेवलेला आहे असा. आणि चला आता गॅस लावलाय पेटवायला. मी आता कांदा आणि टमाटर फोडतो जरा. माझ्यापाशी चाकू नाही, काल रातचा चाकू राहिला मंदिरामध्ये माझ्याकडून. तर ओके, तांदूळ कांदा मिरच्या हे बे समजा ह्यामध्ये मीठ बीठ समजा ह्यामध्ये त्या ताईनं दिलंय मला. धन्यवाद बरं का ताई. मॅगी आहे, त्या मॅग्या वाटलं तर मी दुपारच्याला करून खाईल. माझ्यापाशी कांदा आहे, मी हातानं तोडून टाकतो तुकडं करून कारण की माझ्यापाशी चाकू नाही. ओके, काय नाही, चांगलं लागतं रे खायला. मनापासून केल्यावर कुठली पण गोष्ट चांगली लागते. वा, मस्त दणात उकळी फुटलेली या. झणझणीत असा वास सुटलेला आहे. असं वाटतं कधी खायला असं वाटायला लागलं. एवढी जास्त भूक लागली आहे मला. आज भात मी मापात केलेला आहे. काल रात्री लय कमी झालता नाही कोणतं. पातल्याचा अंदाज नव्हता ना, एवढा फुगल. इंद्रायणी राहायचं एकदम खतरनाक वास सुटला या. माझा दादा हाता ब्रश आहे, त्यानं मी हलवतो या. वा, अरे काय वास सुटलाय रे इंद्रायणी राईचा. आणि इकडल्या साईडला राजगडाचा बाले किल्ला वरल्या साईडला. आता करतो ह्याला बंद, खायच्या लागतो तयारीला कारण की लागली लय जाम भूक आता. अयो काय भात बनलाय तर मला काय सांगायचंय. काय टेस्टी असणार आहे, लय टेस्टी असणार आहे कारण की वासच एवढा भात लागतोय. वा, वा, ओ एवढा जास्त टेस्टी मी भात केलाय का नाही. वा, ह्याच्यामध्ये ज्या मी मिरच्या टाकल्या नाही कट करून मिरच्या, ही बघा ही खूप जास्त चव वाढवते ते अजून. एवढा जास्त भारी बाजारला झाला नाही, माझं पोट भरलंय. खतम. त्याच्यात आता मी जेवण बनलेलं तेव्हा ती खाल्ले बोलत त्या गुरुजापाशी जेवण केलं. तिकडून इथं आलो, स्लिपिंग बघितलं आतमध्ये ठेवलेली. हिथनं आता असं मला इकडे वर जायचं. चला
आले आले इथे एक वर मला तोफ दिसली म्हणजे बालेकिल्ल्याच्या पण खालीच आहे, निम्यातच आहे, निम्याच्या पण खाली आहे मी. इथं मी बघतो या एकदम जुनं महाराजांच्या काळामध्ये केलेलं ही दगडी बांधकाम आहे. आणि ही जी बांधकाम आहे ना कदाचित ह्या ठिकाणं ती पोल असेल लावलेला झेंड्याचा, कारण इकडल्या साईडला 2 आहेत. एक जुना तिकडला पड्याला दिसतो या, मधला आहे ते नवीन दिसतोय आता केलेला, आणि एकदम पहिला दिसतो या. आणि इकडल्या फुल्ल्या साईडला एक राजवाड्याचा अवशेष येते फुल्लं. आणि आता आपण निघालो इकडे वर बाले किल्ल्यावर. आता हिथनं अशीच वाट आहे, 2 वाट्या दिसते. इकडल्या साईडने एक वाट आहे आणि इकडून एक अशी वाट आहे. वाट इकडली खसदार आहे जरा थोडी, पण जायला मजा येणार आहे. आणि तिकोंड आपल्याला तसंच तेव्हा तिकडल्या कोपऱ्यावर एक जायचं, तेव्हा तिकडल्या कोपऱ्यावर ती कोपऱ्या आपल्याला जायचं आणि तिकडून नंतर माघारी येऊन मग खाली उतरायचं या. ही वरची वाट बाले किल्ला आणि इकडली संजीवनी माची, आणि इकडे साईडला आता मला जायचं या. तर चला संजीवनी माची बघू, नंतर माघारी येऊ आणि नंतर मग बाले किल्ल्याकडे जाऊ. ताईला खाली म्हणलेलं ह्याच्यावर चढायचं आहे म्हणलं, ह्याच्यावर ही खाल्ल्या साईडनं लईच बाहेर दिसतंय खालनं बघितल्यावर. असं एक असं मध्येच असं उंच असं दिसतं या, एक स्तंभ असल्यागत आहे बघा. ही दगड बघा कसं राहिलं बघितला, पूर्णपणे खडा किल्ला. इथनं वर चढणं नामुमकिन आहे भावांनो, नामुमकिन आहे इथनं वर चढणं. आणि मी इकडं निघालेलो संजीवनी माची खाल्ल्या साईडला. ते काय तिथनं आलो खालनं तेव्हा ते आहे का ते हॉटेल दिसले का, तेव्हा त्या हॉटेलपासून आलो, पण सायकल ढकलत घेऊन लई लांब आलो खालून. ते कोंडा असं चालू हे समजा डाऱ्या डोंगरा पार केलं त्या मी सायकलीनं, हिथं सायकल लावली आणि हिथनं वर चालत आलो या. संजीवनी माची खाल्ल्या साईडला ज्यावेळेस तुम्ही येता का नाही त्यावेळेस तुम्ही सदरमध्ये पहिल्यांदा आता ह्या इथे ही सदर आहे, इथं दगड असं थोडी. मला अजून इथनं लांब पुढं जायचं, इथनं लांब पुढं जायचं या. तिकडं बुरुज आहे एक लय मोठा बुरुज आहे. त्यानंतर मला ह्याच रोडनं माघार जायचं या, ही वरचा बाले किल्ल्याकडे जायचं आहे. पण आधी मला ही जी किल्ला नाही पूर्णपणे मला असं वाटतं ही गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला, पूर्ण गिरिदुर्ग प्रकार म्हणजे असा त्रिकोणी टाईप असते जरा थोडं. कसल्या भारी तटबंदी येते बघ, काय किती सुंदर तटबंदी बघितली का ती. आणि आता हे कोण इकडे यायचं बघायचं. वा 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 वा, किती सुंदर बनवलंय हो ह्या किल्ल्याला, किती सुंदर बनवलंय बघितलं का तुम्ही. म्हणजे राजगडावरनं तोरणा किल्ल्याकडे जायला हे कोण अशीच खालनं वाटायचं का ती अशीच, आणि समोर साईडला इकडे तोरणा किल्ला दिसतोय आपली. ही बघा त्या काळामधलं जातं दिसतंय बघा ही, आणि ह्याला इकडे 2 खुट्या, म्हणजे एवढं जास्त वजनीचं आहे ना, ह्याच्यातलं जास्त वजन आहे. नाही म्हणता ही 150 किलोचं असणार आहे. आणि ह्याला फिरवायला बघा इकडे एक खुटी आणि इकडे एक खुटी असणार आहे, आणि असं 2 जणांना फिरवायचं असावं बघा ह्याला, कारण की ह्याला 2 खुट्या आहेत, इकडे बी एक खुटी आणि इकडे बी एक खुटी. विचार करा किती मावळ्यांना त्या काळामध्ये आपल्याला किती जेवण लागत असेल, त्यांना किती जेवण लागत असेल. जर एवढं मोठं एवढं जास्त वजनाचं जातं जर फिरत असेल तर त्यातमध्ये कितीतरी गहू, बाजरी म्हणा, ज्वारी म्हणा, किती जास्त पिसवून निघत असेल. विचार करायची गोष्ट आहे. अरे अर्धा तास झालं मी ह्याला बघत बसलो या, नजरच हटना ह्याच्यावर माझी. अरे नजरच हटना, मी खरंच सांगतोय खोटं बोल, नजर हटना माझी, हटना नजर अक्षरशः. अरे काय बनवलं ह्याला, अरे किती भारी रचना आहे ह्याची. मी चकित झालोय बघून, चकित. मला समजा नाही मी काय करावं काय नाही. मला असं वाटतं की मी कुठं आहे असं वाटतंय, म्हणजे गेम असल्यागत. अरे काय बनवलंय, किती सुंदर आहे. अरे काय ह्याला बोलू मी. अरे महाराजांना विचार केला असेल किंवा मी काय बनवलंय महाराजांना विचार केला असेल. हो भाई, अरे किती सुंदर आहे ही. महाराजांचा सामन्याचा आवडता किल्ला आहे, कशामुळे होता नाही मला आज कळालं ह्याला बघून, खरं सांगतो या. मित्रांनो आता सध्याला मी संजीवनी माची कोंड निघालेलो या बाले किल्ल्याकडल्या दिशेनं. तर चला इकडलं बघून झालेलं आहे, आता मी निघालो वरच्या ठिकाणं. चला
तिकडून खालून आलो होतो. ह्या इथं काहीतरी आहे हो. वा, कशामुळे एवढं फुललं असं हातानं? काय कारण असेल एवढं जास्त हातानं कोरी करायची? बघितलं आहे का तुम्ही? बघा बघा किती कोरलं हातानं. बघितलं बघा, ह्यातमध्ये जांभळा झाड उगवलं आहे बघा. संजीवनी माची काढल्या साईडनं हे वाटणंच चालू आणि ही बाले किल्ल्यावर येणार ही वाटा. या आता मला तिकडे फुलल्या साईडला झाडाखाली मामा असतात, लिंबू सरबत ताक बीक द्यायचं, तर काकडी बिकडी समजा असताई आला तर नक्कीच घ्या. मी घेतोय लिंबू पाणी पितो, म्हणजे जरा थोडी एनर्जी येईल. या काय वाटणं आलो लई मला थोडा नॉर्मल ताप झाला. थोडी लिंबू टाका वाजून. ही इथलं ही त्याच्यावरचं नाही काय ना, हा त्याच्यावर चढलं हा असं करीत होतो. हा. तसाच कॉल केला तसं दरवाज्यात खाली पडलं, जागी उठे. हित ना. त्या तिथनं ते दरवाजा आहे ना, ते माकडाला तिथनं. बरं ही. हा, ते समोर बाप, माकडाला हितनं खाल्लं पण याला एक वर वाट आहे ना. हा, इकडून जाऊन दरवाजाची वाट. बापरे. भावांनो, कधी पण फोटो काढताना ध्यान टाकून फोटो काढा रे. फोटोच्या नादामध्ये जीव जाईल. हा, मामानं मला सांगितलं, तिथनं पोरगा असा फोटो काढायला थांबला होता आणि तिथनंच खाली पडला. राजगड किल्ल्यावर सध्याला जपून या, जपून जावा. भिताडावर उभा राहू नका. मामा तुमचं काय म्हणणं? भिताडावर उभं राहायचं नाही का? नाही, बुरुजावर वर राहायचं नाही. आपलं वाटाने जायचं, वाटाने पाहायचं. बरोबर. आपल्याला तेवढा तोल सांभाळता आला पाहिजे, तेवढं आपलं हे करता आलं पाहिजे. बरोबर. कसं बी वागायचं, कशा उड्या मारायच्या, काय म्हणा येता कशाला? वाटायला किती दुःख आहे बघा. मामा एवढं जीवाचा आटासा पिटासा करून सांगतोय, जर थोडा ऐका. किल्ल्यावाल्या जर थोडं भांड राहून देत जावा. 2-3 पोरं येते ती आणि काय करते ती ना, हुलाड मस्तीमध्ये ती गोष्ट करते ती. पण तसं करत जाऊ नका, लई ताप होतो. आपल्या मावळ्यांना रक्त सांडलंय किल्ला उभा करण्यासाठी आणि आपण स्वतः जाऊन किल्ला हाताने उद्ध्वस्त करतोय. जायचं, भितडावर उभा राहायचं, तिथला चुना निघतो. माकडे येते उभं राहायची काय गरज आहे का? हा, कल गेला असा फोटो काढताना तसंच वर्ग पडलं टाळो खाली, जागेवर जागेवर मेलं. सांगते काय माणसं इथे राव, झेंडा लावलेला काढलाय कुशाल. काय लागणार आहे तिथं? यायला एवढं काय ते यायला त्यांना कळणार. मामा ज्या मोयतागल्या तर मामाच्या जर कचाट्यात आलं ना, 2-2 तडा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. येऊन दे रे त्याला. खायला जर नाही जर मारला तर मग बघित राहा. मामा ह्याचे आहे तर दुकान असतं छोटंसं, हे आहे तर राजगड किल्ल्यावर. आल्यानंतर ना मामापाशी नक्कीच या. मस्त मस्त गारगार लिंबू सरबत ताक बीक समजा गोष्टी पिया आणि मग नंतर पुढे का. मामाचा स्वभाव एक नंबर आहे. आपल्यासाठी सांगते ती गोष्ट, समजलं ना. आता माझ्या बोलण्यावर ना थोडं नीट लक्ष द्या. तुम्हाला हे किल्ला दिसतोय बरं का, हे किल्ला दिसतोय का नाही बघा. हिकडलं पण सप आहे, हिकडलं पण सप आहे. मध्येच एक मोठा लट दगड आहे पूर्णपणे आणि त्याच्यावर पूर्णपणे किल्ला आहे पूर्णपणे. म्हणजे एक राजमहल आहे पूर्णपणे. म्हणजे असं वाटतंय का नाही, कुठल्या तरी म्हणजे पिक्चर असतं का, बॉलिवूड हे तसलं पिक्चर असतं ना मोठं, तसल्या पिक्चरमध्ये असंच असतं सेम टू सेम. काय पिक्चरमध्ये लंका म्हणा, रावणाची लंका म्हणा, विलनचं कुठलं एक असं लय मोठं डेंजर काहीतरी आहे, असं एकदम असं दगडावरती उंच आहे. सेम टू सेम तसं या. म्हणजे जी पिक्चरमध्ये जे गोष्टी होत्या नाही, ती आमच्या राज्यानं आधीच करून ठेवले. हे बघा, बघितलं का. आणि रियालिटी या आमच्या महाराष्ट्राची. हा, म्हणजे बोलायला शब्द नाही फक्त ही गोष्ट बघितल्यानंतर. आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या ठिकाणी येता ना, ह्या ठिकाणं, त्यावेळेस तुम्हाला हे समोरचं दृश्य दिसतंय बघा. कसं दिसतं या? सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. अरे महादेव, आयुष्यपत माझा पाहिलं बेकार गेलाय. माझा पाय अरे महादेव. लय बेकार असलो रे. इथं जर गेलो असतो ना, डायरेक्ट खाली गेलो असतो. हे बघा, हे बघा एवढी जास्त लागलं. हे बघा इकडे बी लागलंय, इकडे बी लागलंय, गुडघ्याला पण लागलंय. पण हार नाही म्हणणार राव मी.
हे मुश्किल काय आहे, माझा पाय तुटून पडला तर मी हार म्हणत नाही. हां, जाम रक्त निघले राव आज, लय बेकार लागलं. पण एवढ्यानं काय व्हायचं तेव्हा. मग शहरातली माणसं लागल्यानंतर काय होते माहिती आहे का, लागल्यानंतर ना ती टुपा क्रीम लावते ती, मी डायरेक्ट माती लावतो. हे बघा आमच्या मावळ्यांना ही काय, आमच्या मावळ्यासाठी काहीच नाही. त्यांना असं किती लागलं असेल, किती केलं असेल काय तपास नाही. ओके, मलमपट्टी झाली आमची रेडी. ओके ओके ओके, ठणठणीत राहायचं, खणखणीत राहायचं. हां ओके, काय नाही झालं, झालं मी रेडी पूर्णपणे. थोडी इथं माती लावायची राहिली अजून. ओके हां ओके. तर मित्रांनो, तिकडल्या साईडला मला जायचं आहे आता. तर ह्या इथनं उतरतो आणि तिकडे जातो. पण ही दृश्य बघून घ्या, समोरचं कसं दिसतंय ती. बाबा लई पण कडेला थांबलो काही मागाच्यावने, मागाशी लई बेकार पडलो राव खरंच. पण काय नाही वाटलं मला एवढं. माझं बूट बदलायला आलं आहे मला. कोण आहे का मला बूट स्पॉन्सर करणार, चांगल्या कंपनीवाला आहे का कोण? रस्ता पण लई डेंजर आहे, खाली उतरायला बघितलं यावं. चिलखत बुरुजाकडल्या साईडला तुम्हा सर्वांचं मी MH45 स्वागत करतो. चला इकडे साईडला काय बुरुज आहे व, इथनंच आपलं राज असं गेलं असतं व चालत त्या काळामध्ये. हेल्मेट नसतं जाम लागला असता मला. सुवेळाची माची बुरुज दरवाजा. तर मित्रांनो, मला जे पाठीमागचं दिसतंय ना, ही तुम्ही दगड बघता का नाही, ही दगड, ह्या दगडाला बघून मला काहीतरी एक गोष्ट आठवली. मी एक 4-5 जणांच्या पोस्ट बघितलं इंस्टाग्रामला. ही आहे का नाही, ही पूर्णपणे ह्याला पूर्ण हत्तीची सोंड आहे. ही हत्तीचं चिन्ह आहे पूर्णपणे. आणि ह्याला इकडं असं कानही होतं, पण ती माहिती नाही. मी एक जणांच्या पोस्टमध्ये बघितलं होतं. ही बहुतेक तीच असावा. ह्याला कडला कानही असते ताई, आणि एक हत्तीची पुढं सोंड असते अशी ह्याला. ती बहुतेक हीच असावं मला वाटतं. या मी एकदा कॅमेरामध्ये बघतो. कॅमेरामध्ये बघितलेली कुठलीही गोष्ट कधी पण पोस्टमध्ये दिसते एकदम. मला बघू द्या एकदम. माहिती राईट ही तीच आहे. ह्याच्या आतमधनं चालत जाण्यासाठी वाट बनवली. ह्याच्या आतमधनं हे बघा काय म्हणजे काय डोकं लावलं. म्हणजे त्या काळामध्ये जे आपण सध्याला विचार पण करू शकत नाही, हे त्या काळामध्ये बनवलेल्या गोष्टी. हे बघा काय ह्यातनं अख्खं म्हणजे किती तर मी 3 जण संगत चालत जाऊ शकते ह्यामधनं आतमधनं, आणि असं पुढं निघू शकते. असं हे बघा. ही सांगा की तुम्हाला बाथरूम वाटतंय का? हे बघा, मला हे जरा थोडं बाथरूम सारखं वाटायला लागलं आहे, संडास बाथरूम सारखं. ही बघा का तुम्हीच, ही बघा जाऊ आता. ही बघा दगड पडले ती. हे बघा इथं बहुतेक कदाचित त्या काळामध्ये अजून थोडंफार काय काम राहिलं असेल करायचं, काय काम करायचं असेल तर त्यासाठी दगड आणलेली. तर ही आहे राहिली दगड त्यानंतर, असं वाटतंय मला. कॅमेऱ्यामध्ये चार्जिंग माझी आता कमी राहिली, कारण की गोप्रोनं काढतोय ना, तर ह्याची बॅटरी बॅकअप थोडी कमी आहे आणि DJI तर थोडी जास्त आहे. त्यामुळे ह्याला थोडं जपून वापरावं लागतं. त्यामुळे मी कमी शूटिंग घेतो. या ही बघा इटाची बिथाड आहे. तेव्हा ही इटाची बिथाड आहे ती. आणि इकडल्या साईडला पुढं जायला एक गुफेतनं एक रस्ता आहे जरा थोडा. हां, ही गोष्टी करून बघतो मी. हो ही आरपार होले बघा. ही कशासाठी बघ केलं असावं, लक्षात राहून जरा थोडं काहीतरी ओढून बांधण्यासाठी म्हणा, काहीतरी बांधण्यासाठी काय असं केलं असावं मला वाटतं. या तुम्ही कुठल्या जरी किल्ल्यावर गेला नाही तरी तुम्हाला हनुमानांची मूर्ती ही दगडामध्ये कोरलेली दिसेल, किंवा महादेवाची पिंड तर, किंवा महादेवाचं मंदिर तुम्हाला दिसणार, देवीचं मंदिर दिसणार. आणि ही बघा ही तसं लागतं. भावांनो, मध्ये हॉल बघितला का तेव्हा? तिथं डोंगराला किती मोठं हॉल आहे. त्या हॉलमध्ये बसायला येतंय. तिथं मी निघालो. या
मी बघितलं नव्हतं, मी आता सहज जाताना बघितलं, आता म्हणजे येताना बघितलं मी. अरे म्हणलं ही काय भानगड आहे नेमकी म्हणलं. तर चला खाली उतरू आणि या डुबुळक्यामध्ये जाऊ. चला. बापरे कसलं मोठा बोगदा पडला या. ओय शपथ, वाचलो रे देवा. अयो लय बेकार पडलो असतो इथनं. जास्त तेवढं सोपं नाही बरं काय पण मला. वाव, अरे हे काय हाय. तिकडं मावळ मामा आहे तिकडं. गणभाऊला कालवा करू नका, तोंड सुजवून जातात म्हातारी. वा लय गार हवा लागते या ठिकाणी. पण ही बोगदा पडला कसा? मला वाटतं ही वाऱ्यानं पडला काय की बोगदा वाऱ्यानं. बघितलं लय जास्त भूक लागली मला, खायला काहीच नाही. सकाळ जर उपाशी, सकाळी तेवढा भात खाल्लाय, काल रात्री पण तेवढाच भात खाल्ला होता. जातो त्या मामापाशी आता. मामापासून पिरू, ताक, लिंबू पाणी जेवढं आहे तेवढं समजा घेतो. वाटलंच तर एक मॅगी बनवतो, माझ्यापाशी मॅगी आहे त्या, मग फोन निघतो. चार्जिंग फक्त 10% राहिलेली या. बाले किल्ल्यावर मला वाटत नाही मला जायला म्हणून वरती. बघू काय होतं ते. आधी मी काहीतरी खातो, नाही तर माझं अंग थरथर कापाय चालू होईल. माझा कचरा मी सगळं घेऊन जाणार. होय 15 वर्षाला सोकारीचं तोरण बांधलं तोरण्याला. 17 वर्ष झाले तिथं. 15 वर्षाला सहकार्याचं तोरण महाराजांनी तोरण्याला बांधलं आणि 16 वर्षाला राजगड जिंकला. राजगडमध्ये सगळं डागडुगी केली, राजधानी स्थापन केली. तोरण्यावर राजधानी स्थापन केली. आपल्या महाराष्ट्राचा भगवा झेंडा तिथं अडकावला तोरण्याला. एवढी जास्त भुकाची तड्या काय सापडलो का नाही. मामा कशी या, माझी भूक कशी या बघूस तर. पेरू खाल्ला समजा, पेरू दाना 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 मिनिटात पेरू खतम केला. थोडी एनर्जी आली. आता म्हणलं मॅगी करून खावा. भात पण केला असता, भाताला उशीर लागेल, त्यामुळे म्हणलं मॅगी करून खावा. मॅगी आहे, बरं झालं मी मॅगी आणली होती काल. तर हे जर टाकतो बनवून आता. ही बघा मॅगी केलेली. भुकाच्या ताड्यात माणूस सापडलेला काय पण करू शकतोय, पण त्यानं केली मॅगी आणि ही खातोय. मग आता काय करता, लय भूक लागली, भयंकर मध्ये भूक लागली या. लय भयंकर भूक लागली मला. नशीब लय मोठं आहे, मामानं ताक पण आणलं या. मी केली मॅगी. चाकू द्या बरं. हा मामा तुम्हाला खायचं का? नाही आपलं नाही. वा मॅगी या. आता परत नाही तुम्ही जेवण करा हॉटेलमध्ये या का. ए मेरे को कोई दे दे भाई, भाई कोई दे दे यार, कोई दे दे. पाचला द्यायचं या. भावांनो आता शिक मी मॅगी करून खाल्ली या. आणि 3 ताक पिलू, 3 ग्लास ताकाचं पिलू. त्यानंतर ना एक पाण्याची बाटली घेतली, मॅगी बनवली, 2 मॅगी खाल्ल्या. आणि आता सलग मी खाल्ली तशी निघालेलो या. किल्ल्याचाही बाले किल्ला करायची तर खूप इच्छा आहे, पण कॅमेरामध्ये चार्जिंग फक्त 10% राहिलेले, त्यामुळे मी चार्जिंग लई कमी यूज करतो या. तर मला वाटतं बाले किल्ला हे मला पुढल्या वेळेस करायला लागेल. असू द्या, पावसाळ्यामध्ये पण बाले किल्ला मी करायचा असं माझ्या मनामध्ये विचार आहे. तर आता मला निघायचं, सायकलही दिसतं ना, म्हणजे खाल्ल्या साईडला निघायचं या. हा चला बापरे. हा तर आता माझा किल्ल्यावरनं परतीचा प्रवास सुरू झाला या. आणि आता मी निघालेलो या पाली दरवाजाकडं. पाली दरवाजा कल्ल्या साईडने खाली निघालेलो आहे. इकडे पाली दरवाजा आहे. काल रात्री पण येताना पाली दरवाजावरून चालतो आणि आता पण तिकडूनच खाली निघालेलो आहे. तर ते तुम्हाला दिसतं तेव्हा तिकडे खाली, तेव्हा तिथं जायचं आहे मला आता. खसदार प्रवास. आता खाली 2 जणांना इन्व्हाइट केलं आहे. आमच्या हॉटेलवर या, आमच्या हॉटेलवर या, राहण्यासाठी आमच्या हॉटेलवर या. हा आता दोघांपैकी कोणाकडे जावं, दोघांना पण येतो म्हणलं या. बघू आता कोणाकडे जाणं होतं ती. ही हाय किल्ल्याचा पाली दरवाजा आणि इथनं आता खाली उतरायचं आहे. पण ह्या इथं काहीतरी लिहिलेलं या. ही बघा इथं काहीतरी लिहिण्यात आलेलं या. हा आता हे काय आहे बघू द्या.
काल रात्री मी ह्याच ठिकाणावर गेलो होतो, पण काल रात्री दाखवत नव्हतं आलं कारण की कॅमेरामधली बॅटरी खतम झाली, त्यामुळे मी नंतर बॅटरी चेंज केली होती. पण सायकली पशी आलो ही वरल्या साईडला आपला राजगड किल्ला. काय चाललंय मग? ताईनं मला लई मदत केली, ताईनं ही मला दिलं तर काय ह्यातमध्ये मी काल रात्री पण बनवून खाल्ला भात, नंतर सकाळी बी खाल्ला. मग अशी लई भूक लागलेली तर मी तर बघितलं लई बेकार भूक लागलेली, त्यातल्या 2 मॅग्या केल्या आणि बाकीच्या अजून 2 शिल्लक राहिले. ते 2 मॅगा आहेत त्या आणल्या माघारी. आता इथनं मला खाली जायचं आहे, एक हाटेल आहे त्या हाटेलीवर जाऊन थांबतो. आज 2 हाटेलवाल्यांना बोलवलं आहे, त्यातलं एखादा कोणापेक्षा जर ते जाऊन थांबतो आता जाऊन. आणि मला कटाळा पण लई जास्त आला चालून असं सध्या रेस्टची गरज आहे मला, रेस्टची. आज तर थांबणारच आहे, पण नियोजन चाललंय उद्या दिवसभर थांबायचं कारण की एडिटिंगचा लोड मला आज लई भरपूर आहे. कालचा पण व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे आणि आज दिवसभराचा पण करायचा आहे. तर 10 तास माझं एडिटिंगमध्ये जाणं येतं. तर इथे एक जवळ एक हॉटेल आहे, त्याच हॉटेलमध्ये थांबायचा मी पूर्ण प्लॅन करतो. बघू आता रस्त्याने जाता तुम्हाला काय माल फुकट आलाय तेव्हा किती झालं सांग लवकर. आला काय गाडी पोरगी आहे, मला पण नकोच म्हणते, पैसे राहून द्या म्हणते, दादा पैसे नको म्हणते तुमच्याकडून घ्यायला. काय ऐकाना झालंय ना, काय व्हाय ना. असू द्या आता सांगते बहीण एवढं वरडून म्हणल्यावर जाऊ द्या, असू द्या बघू फुल्या वेळेस आल्या मग द्यायला त्याला. राजगड हॉटेल म्हणून नाही तर या इकडं शेजारी मावशीचं पण हॉटेल बरं का, मावशी पण लई चांगले आहे त्या स्वभावानं. साईराज म्हणून हॉटेल या दोघांकडे पण आपलीच माणसं आहे ती. चला भावांनो सायकलीवर बसलूया, काय पण म्हणा बरं का, पण सायकलीवर चालायची मजा माझी वेगळीच आहे का, काय पण म्हणा. नाही तुम्हाला खरं सांगतोय बरं का, मी मला सायकल चालायलाच भारी वाटायला लागले. इकडल्या भागामध्ये बांबूला येतं बरं, काय पण म्हणा भयंकर बांबू. वा 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 थांबाच्या ठिकाणं आलेलो या मी. असं की कृष्णाई हॉटेल म्हणून आहे या ठिकाणी आलेलो या. जे राजगडापासून जरा नॉर्मल थोडं पाठीमागं म्हणजे थोडं खाल्ल्या साईडला आलं नाही, मग या ठिकाण आहे. तर ह्या ठिकाणाला मी थांबलेलो आहे आता आणि ह्या ठिकाणी आता मी माझा टेंट लावून एकदम मस्तमध्ये आणि मग उद्याच्याला मग पुढचा प्लॅन करायचा आहे. बोर काढल्या दिशेने आपल्याला उद्या निघायचं या. तर आता ह्या ठिकाणाचा टेंट लावून घेतो एकदम मस्तमध्ये. तिथं सायकल उभा केली आहे, लय जास्त भारी वाटतं. मस्तमध्ये टेंट उभा झालेला आहे. आता एकदम मस्तमध्ये गरम पाणी आंघोळ करायची. आज एडिटिंग करायला मजा नाही कारण की आजचं वातावरण असं आहे का नाही, लाईटिंग वातावरण आहे पूर्णपणे. हॉटेलला एक नंबर ठेवलं मला आवडलं कारण की जिथं सुरक्षा म्हणजे जिथं स्वच्छता असते ना, मला त्या ठिकाणाला जास्त थांबू वाटतं. तिथे एकदम भारी स्वच्छता आहे, हराळे आहे. दादा म्हणलं होतं तुम्ही रूममध्ये राहा, तुमच्यासाठी मस्त चांगली रूम आहे, पण नाही म्हणलं टेंट लावतो कारण की हराळीमध्ये टेंट लावून राहण्याची जी मजा आहे का नाही, सफरमध्ये अजून जास्त 4 चांद लागतात सफरमध्ये. किल्ला आलेलो या उतरून आताच ही किल्ला. आणि आता समजा स्लिमी वेगळा होतो, मस्त गरम पाण्यानं आधी स्नान करून घेतो आणि मग एडिटिंगच्या पाठीमागं मी हात धुवून लागतो. तर मस्तमध्ये फ्रेश आंघोळ झालेली माझी आता आणि आलेलो आहे. आणि आता ना ही कपडे येते ही आपली वॉशिंग मशीनमध्ये जाणार नाही ती. भावाला म्हणलं भाऊ थोडं निर्मा आहे का, भाऊ म्हणला कपडे धुवायचे असेल तर मग वॉशिंग मशीन. म्हणलं ठीक आहे. तर कसली वॉशिंग मशीन असते बघू जरा, मी कधी बघितलं नाही कशी असते तर मला बघू कधी. घ्यायची कपडे घ्यायची तिकडं. तर आता आम्ही निघालो कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये. आणि पहिल्यांदा वॉशिंग मशीनमध्ये मी कपडे धुवायला निघालेलो या. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी जास्त भारी माणसं आहे ती, म्हणजे एवढी जास्त मदत करते ती का नाही, फुल मदत करते ती. ओके ही कपडे टाकली ह्यातमध्ये. ओके ह्यात पाणी हे पहिलेच असतंय का समजा बरं. हां आता अरे वा धुवायचं आणि इथं वाळवायचं. वाळतंय पण ह्यातमध्ये. अरे अरे रे अंदा बघ कपड्यात माझ्या हात जर गेला ह्यात नंतर कसं होतं मग? काय नाही होत ना, फक्त खाली फिरवायला होय का? हात घातलं तरी काय नाही खाली. अरे हात जायलंय बाबा, काय नाही ते भावानं कपड्याच्या पाणीचा मळ बघा का नुसता कसं ऐकलंय. अशी धुते ती वॉशिंग मशीन मध्ये कपडे. वाट हां अरे वा कम्फर्ट पण आलाय तो अभी इसमें लेंगे कम्फर्ट. अरे मला ते हीच आठवला, इसमें आएगी पुदीने की चटणी, इसमें आएगा मसाला. ते तर आता ह्याच्यावर मी घेतो ही पनीरची भाजी. बघा थोडी ही बघा, ही काळ्या मसाल्यामध्ये बनलेली पनीरची भाजी आहे. एवढी जास्त भारी करायचं तिला सांगतो. कसं वाटतं रे? एक नंबर. ह्याच भावाचं हाटीला या आणि ह्यांच्या हाटीवर आता आपण थांबलेलो आहे एकदम मस्त मध्ये. जेवण लय जास्त क्वालिटी, मला लय आवडलं भारी. सध्या आता खातो इंद्रायणी राईस, इंद्रायणी. हे बघा हे बघा आणि पापड आहे करायचं.
जेवणाला क्वालिटी भावना जास्त खरं सांगतो. मला थोडं आवडलं. तर भावना तुम्ही बघितलं एक व्हिडिओ मला रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि दिवसभर किल्ल्याची माहिती सांगण्यासाठी किती जास्त मेहनत लागते. ह्यातमध्ये भावांनो मी पडता पडता वाचलोय दरीमध्ये आणि खूप जास्त मेहनत लागते एवढं समजा करण्यासाठी. संध्याकाळचा लिहून 5 तास एडिटिंग करायचा व्हिडिओ खूप मेहनत लागते भावांनो ही समजा गोष्टी करण्यासाठी. तर तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहून द्या. एक खुशखबर आहे आपल्या सर्वांसाठी, आपला जी कॅमेरा बंद पडला होता का नाही ती कॅमेरा नेट झालेला आहे. मला मागाशी शनिवारवाड्यामधनं फोन आला होता शेजाऱ्यांना तिथनं, तुमचा कॅमेरा नेट झालेला आहे, दुरुस्त झालेला आहे, तर तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन जाऊ शकता. तर उद्याच्याला मी पुण्याला जाणार आहे आपला कॅमेरा आणण्यासाठी. कारण की मी आता जी शूटिंग केली होती ना आज दिवसभर ती मी हे कॅमेरा केली तेव्हा हे कॅमेरा हो का ह्याला मी ठिगळं मारून चालवतो. ह्या कॅमेरानं आपली जिंदगी बदलली आणि हेच कॅमेरानं चालवलं अजून म्हणते ती ना जुनं ते सोनं. तर हिनंच आज दोन व्हिडिओ ह्यानंच रेकॉर्डिंग केलं पाठीमागचं आणि भरपूर प्रेम देत आहे. असंच प्रेम देत राहा यूट्यूब चॅनलला. 2 लाख सबस्क्रायबरचे आपण लगेच जास्त जवळ येतं, सबस्क्राईब करून टाका आणि असंच प्रेम आशीर्वाद तुम्हाला सर्वांचं राहून द्या. लवकरच 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील. तर असं सपोर्ट करा भावांनो. जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.